Hello, good morning, student. Now, in standard 8, subject mathematics, some remaining important example which students have some problems to solve it. I have give you some tricks how to draw an obtuse angle and draw all of its median and show their point of congruency. मीडियन्स जर काढल्या तिन्ही शिरोबिंदूमधून तर त्या तीनही मीडियन जिथे एकत्र येतात तो बिंदू म्हणजे सेंट्रॉइड, तो आपल्याला काढायचा. काय काढायचा? सेंट्रॉइड आपल्याला काढायचा, हे लक्षात घ्या. मग त्यासाठी करायचं काय आहे? इन दिस फिगर ए बी सी are the vertex of the triangle and इथं आपल्याला काय करावं लागेल? रफ फिगर काढावी लागेल. मग आपण रफ फिगर काढली ए बी सी. बी जवळ आपण अँगल घेतला 120 अंशाचा 120 डिग्री, त्यामुळं ॲप्ट्यूस अँगल तयार झाला. आता खालची बाजू बेस आपण घेतली 5, ही बाजू घेतली आपण ए बी 4 सेंटीमीटर आणि ही बाजू घेतली आपण 6 सेंटीमीटर. तर यांचे मध्यबिंदू म्हणजे व्हर्टेक्स आणि व्हर्टेक्सच्या समोरच्या बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड, द सेगमेंट जॉईनिंग व्हर्टेक्स अँड अपोजिट साइड्स मिड पॉइंट, दॅट सेगमेंट इज कॉल्ड ॲज median. So we draw like this. Suppose it is a 2.5, it is 2, then it is 6. Like this we can draw medians, all median. It is a rough figure, so it don't take botheration about rough figure. Like this we can draw midpoint, midpoint like this, and this one is like this. 4. Draw this median also, and they congruent each other in one point, that is Z. आपल्याला हा Z काढायचा, हे लक्षात घ्या. ही आपली रफ फिगर झाली. मग याला नाव देऊ आपण. दिस इज ई डी, ही बी ई आणि ही एफ. म्हणजे डी ई एफ आर द मिड पॉइंट्स ऑफ दिस ट्रायंगल, हे लक्षात घ्या. समजली? ही आपली कच्ची आकृती आहे. याच्यावरनं आपल्याला पक्की आकृती करायची. तुम्हाला इथे फक्त ड्रॉ अँड ॲप्ट्यूस अँगल ट्रायंगल असं दिलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मापं दिलेली नाहीत. परंतु आपण काय केलं? बी सी 5 का घेतली? कारण आपल्याला अडीचवरती लगेच मध्यबिंदू मिळतो आणि मध्यबिंदूनी व्हर्टेक्स जोडला की आपलं टेन्शन कमी होतं. इकडे 4 घेतली, 2 वर जोडा. इथे 6 घेतली किंवा तुम्ही 7 घ्या, मग 3.5 वरती येईल. अलग लक्षात. असं काही नाही की ह्या बाजू कशाही घ्या, फक्त त्याला मध्यबिंदू आपल्याला मिळवता आला पाहिजे. आता आपण कृती करू आणि मग पुढचा प्रश्न विचारला आहे, शो देअर पॉईंट ऑफ कॉन्ग्रन्सी, आणि तो बिंदू दाखवा. तर तो बिंदू इथे तिन्ही जिथे एकत्र येतात तिथे जी नाव द्यायचं, दॅट इज सेंट्रॉइड. स्टार्ट टू ड्रॉ अ फिगर. आता काय करायचं? आपल्याला किती लांबी घ्यायची हे लक्षात घ्या. खालची बाजू बी सी घ्यायची आपल्याला 5 सेंटीमीटर. इथं घ्या, ही बाजू घेतली आपण 5 सेंटीमीटर. इकडे घेऊ म्हणजे अँगल इकडे जाणार आहे, लक्षात घ्या. अँगल कुठे जाणार आहे? आपला या बाजूला जाणार आहे. इथे घेऊ. मग ही आली तुमची इथपर्यंत 5 सेंटीमीटर, करेक्ट. मग ही ड्रॉ करून घ्या आणि 2.5 वरती लगेच एक बिंदू देऊन घ्या, म्हणजे हा मध्यबिंदूसुद्धा आपल्याला लगेच अडचण नाही. लगेच याला नाव द्यायचं. काय नाव आहे याला? इथे नाव आहे बी आणि इथे नाव आहे सी आणि इथे नाव आहे डी.
हा डी याचा मध्यबिंदू आहे. आता इथे अँगल करायचा आहे लक्षात घ्या. ह्या पॉईंटला काय करायचं आहे तुम्हाला, अँगल बनवायचा आहे. किती, 120 डिग्री. 120 डिग्री म्हटल्यानंतर तो अँगल आपला कसा येणार आहे हे लक्षात घ्या. म्हणजे पूर्ण तो अँगल आपल्याला 120 दाखवायचा आहे. आलं का लक्षात. म्हणजे आता तो अँगल आपण काय करू, ड्रॉ करू. तो अँगल या पद्धतीने येईल आणि ही लांबी किती आपली 5 सेंटीमीटर आहे. अँगल मोजून घ्या तुम्ही. मी मोजला नाही, इथे कंपास लावा आणि कंपासमध्ये बरोबर तो काय करा, मोजून घ्या. म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. आता माझ्याकडे कंपास नाही आहे इथे, म्हणजे मग मला अडचण आहे. त्यामुळे तुम्ही तो काय करा, जोडून घ्या. ठीक आहे, काही अडचण नाही. येईल ना जोडतं सगळ्यांना, 120 काढता येईल. ठीक आहे, मग अंदाजे मी 120 काढून घेतो. हा 120 म्हणजे ही 5 घ्यायची आपल्याला. किती घ्यायची, सॉरी 4 घ्यायची. ही बाजू किती घ्यायची, 4. म्हणजे ही घेतली आपण 4 आणि तिचा मध्यबिंदू कितीवर येणार, मग 2 वर येणार. याला नाव देऊ आपण ए, इथे एफ आणि इथे बी. कृती लक्षात घ्या. कोण मोजा तुम्ही. माझ्याकडे कंपास नाही आहे म्हणून मी मोजला नाही. आता इकडून इकडे लंब टाकू आपण. या अशी बाजू, ही बाजू पाहू किती आहे. आता ही बाजू आपली जवळजवळ 8 येते. किती येते, 8 येते. 8 म्हटल्यानंतर कितीवर येईल तो, 4 वर येईल. म्हणजे ही बाजू आपण काय करू, कच्च्या आकृतीत 8 करून घेऊ. म्हणजे इथून आता जोडा, इथून हा असा इथे जोडायचा. मग या बिंदूला काय नाव देऊ आपण, ई असं नाव देऊ. झाली तुमची आकृती. आता जोडून घ्या. हा आणि हा जोडून घ्या. ए आणि डी, ए आणि डी जोडून घेतला. बरोबर. म्हणजे ही आणि ही बाजू कशी झाली, सारखी झाली. नंतर बीमधून जोडून घ्या ई. हा पॉईंट जोडून घ्या. हा जोडला म्हणजे ही आणि ही बाजू कशी झाली, सारखी झाली. आता एफ आणि सी जोडून घ्या. एफ आणि सी जोडून घ्या. जोडला इथे. तर ही आणि ही बाजू कशी आली, सारखी आली. आणि हा पॉईंट आला तुमचा मध्ये, पहा बरोबर जोडला. त्याला काय म्हणायचं, जी, दॅट इज सेंट्रॉइड. आणि इथे अँगल तुम्ही माप नाही लिहिलं तरी चालेल आणि लिहिलं तरी चालेल. हा किती अंशाचा आहे, 120. म्हणजे आपण लाईक दिस वी कॅन ड्रॉ अ फिगर विथ युजिंग कंपास. आता पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे या प्रकरणातला, की इथे तुम्हाला काही ठिकाणी रिकाम्या जागा भरा अशी असाइनमेंट दिलेली आहे. आता लक्ष द्या माझ्याकडे, मी तुम्हाला पुस्तकात दाखवतो. पहा इथे तुम्हाला एक असाइनमेंट म्हणजे गृहपाठ दिलेला आहे 20 मार्कांचा आहे. हाही आपल्याला सोडवायचा आहे. पहा आता, मॅच द फॉलोविंग. काय करा, खालील जोड्या लावा. मॅच द कॉलम्स. कॉलम ए मध्ये काय लिहिलंय, ऑर्थो सेंटर म्हणजे संपाद बिंदू, सेंट्रॉइड गुरुत्वमध्य, इन सेंटर आणि सरकम सेंटर. हा प्रश्न टाकला होता बा परीक्षेमध्ये. बरोबर. तर ऑर्थो सेंटर जर असेल तर त्याला कोणती जोडी येणार आहे, अल्टिट्यूड्स. नंतर सेंट्रॉइड असेल तर मेडियन. आणि आपण जेव्हा इन सर्कल काढतो, त्रिकोणामध्ये जेव्हा आपण इन सर्कल काढतो तेव्हा काय करतो, कोन दुभागतो. काय करतो, अँगल बायसेक्ट करतो. आणि मग इथून एवढं अंतर आपण घेत असतो. मग याला काही इन सर्कल काढताना बायसेक्ट ऑफ अँगल्स आणि सर्कल काढताना परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साइड्स आणि बाजूचे दुभाजक हे घेताना परिवर्तुळ केंद्र असं त्याला म्हणतात. आता चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. द ऑर्थो सेंटर ऑफ डॅश डॅश ट्रायंगल इज इन द इंटेरियर ऑफ द ट्रायंगल.
ऑर्थोसेंटर कोणत्या त्रिकोणाचा आतमध्ये असतो? तर राईट अँगलचा व्हर्टेक्सवरती असतो, मेकिंग राईट अँगल. ॲक्यूट अँगल म्हणजे लघुकोन कंस त्याचा आतमध्ये असतो. ॲप्ट्यूस अँगलचा बाहेर असतो. इक्विलॅटरल ट्रायंगल जर दोन्ही असतील तर तो कुठे येईल? तर तोही इनसाईड येईल. म्हणजे ॲक्यूट अँगल आपल्याला माहिती आहे, कारण इक्विलॅटरल ट्रायंगल आपण शिकलेलोच नाही आहे. तर आपण काय शिकलो आहे? ॲक्यूट अँगल. इथं काय भरावं लागेल? ॲक्यूट अँगल. नंतर दुसरी काय जागा दिलेली आहे, द सेंट्रॉइड डिवाइड्स इच मेडियन इन द रेशो ऑफ. काही विद्यार्थी चुकून 1:2 लिहितात, तर तसं नाही, 2:1. आधी मोठा भाग मग लहाना भाग. आपण आत्ता उदाहरणामध्ये पाहिलं. आता खालचा क्वेश्चन आहे, सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 3. नेम द फॉलोइंग फॉर द फिगर. ह्या फिगरमध्ये नावं द्यायची. आता इथून तुम्हाला PM आणि दुसरी कोणती दिसते? PM दिसते. काय दिसते? एक दिसते तुम्हाला PM आणि एक दिसते PN. तर PM ही परपेंडिक्युलर आहे म्हणून हिला अल्टिट्यूड म्हणायचं. काय म्हणायचं? अल्टिट्यूड. म्हणजे इथं काय जागा येईल? अल्टिट्यूड. आणि मग ही तर या बाजूचा मध्यबिंदू आहे, म्हणजे इट इज अ मेडियन. PN इज मेडियन. आता खालची आकृती पहा. इन द फिगर फॉलोइंग पॉईंट G इज द सेंट्रॉइड. G काय आहे? सेंट्रॉइड आहे. इन LMN ट्रायंगल CG इज 5. CG म्हणजे हा छोटा भाग 5 दिला आहे. फाइंड आउट द लेंथ ऑफ LG. मोठा भाग काढायला लावला, तर ही तुमची किती आहे? 5 आहे. तर हा भाग किती येईल तुमचा? 10 येईल. पण तो कसा येईल? तर काय शिकवलं आहे तुम्हाला की LG जर काढायचा असेल, पहिलं वाक्य लिहावं लागेल, सेंट्रॉइड डिवाइड्स मेडियन इन द रेशो ऑफ 2:1. देअरफॉर LG इक्वल टू ट्वाईस GC किंवा CG म्हणा किंवा GC म्हणा. ही 5 आहे. तर मग आता किंमत टाका, हिची 5 किंमत टाका, तर ही किंमत तुम्हाला किती येईल? 10 येईल. ही एक पद्धती आहे. किंवा मग दुसरी पद्धती अशी आहे, हा मोठा भाग आहे, वरती घ्या, LG अपॉन GC इक्वल टू 2/1 आणि किमती टाका. LG आपल्याला काढायची, ती तशीच ठेवा. आणि CG आपल्याला माहिती किती आहे? 5 आहे. आणि इकडे 2/1 आहे. मग आता इकडे हे भागिले असतील तर तिकडे जाऊन गुणिले होतील. म्हणजे LG बरोबर 2 × 5 म्हणजे LG किती येईल तुमची? 10 येईल. असं सोडवा किंवा असं सोडवा, काहीच हरकत नाही. खालच्या आकृत्या आहेत. ड्रॉ अँड ॲक्यूट अँगल ट्रायंगल अँड शो ऑल इट्स मेडियन. सगळ्या मेडियन दाखवा. आता मेडियन दाखवल्यानंतर ऑर्थोसेंटर येतो का सेंट्रॉइड येतो? मेडियन म्हणजे मध्यगा, मग मध्यगा म्हणल्यावर सेंट्रॉइड येतो. नंतर ड्रॉ अँड ॲप्ट्यूस अँगल ट्रायंगल अँड शो इट्स मेडियन. आत्ता आपण सोडवलं. खालचा प्रश्न आहे, आकृत्याच काढायच्यात तुम्हाला. एक राईट अँगल आहे, ॲप्ट्यूस आहे, ॲक्यूट आहे, आणि त्यांचं ऑर्थोसेंटरचं लोकेशन ॲक्यूटमध्ये सांगायचं कुठे येईल. आता हा ॲक्यूट अँगल आहे, म्हणजे याचं ऑर्थोसेंटर कुठे येईल? इनसाइड द. आत्ता रिकामी जागा पाहिली. द ऑर्थोसेंटर ऑफ ॲक्यूट अँगल ट्रायंगल इज इंटेरियर पार्ट ऑफ द ट्रायंगल. नंतर खाली मोठे प्रश्न आहे, 4 मार्काला एक प्रश्न आहे. ड्रॉ अँड आयसोस्लेस ट्रायंगल. आता आयसोस्लेसचा अर्थ होतो समद्विभुज, म्हणजे ज्या त्रिकोणाच्या 2 बाजू सारख्या असतात आणि ही बाजू वेगळी असते. ही 4 असेल आणि ही 5 असेल. तर लोकेट इट्स सेंट्रॉइड अँड ऑर्थोसेंटर. त्याच्या सेंट्रॉइड आणि ऑर्थोसेंटर दोन्ही दाखवायचं, म्हणजे मेडियनही काढावी लागेल आणि अल्टिट्यूडही काढावी लागेल एकाच त्रिकोणामध्ये. नंतर इक्विलॅटरल ट्रायंगल. आता मात्र तिन्ही बाजू समान, समभुज त्रिकोण. लोकेट इट्स ऑर्थोसेंटर अँड सेंट्रॉइड. असे प्रश्न आहेत. ठीक आहे. म्हणजे प्रकरणामध्ये आता तुम्हाला कुठेच काही अडचण राहिलेली नाही. ती सोडवा, म्हणजे मग तुम्हाला उदाहरणं सोडवल्यानंतर बाकीच्या गोष्टीमध्ये काही अडचण येणार नाही. आज आपलं 4थंही प्रकरण रिव्हिजनसह पूर्ण झालं. बाकी आपण आता 3रं प्रकरण जे आहे त्यामध्ये सुद्धा काही रिव्हिजन करणार आहोत. नंतर आपल्याला पुढचं 5वं प्रकरण घ्यायचं आहे.
पाचवं प्रकरण हे एक्सपान्शन फॉर्म्युले आहेत. तुम्ही जे 7वीमध्ये पाहिलेले आहेत की इंटू ब्रॅकेट ए प्लस बी स्क्वेअर, नंतर ए मायनस बी स्क्वेअर, नंतर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, हे 3 फॉर्म्युले तुमचे झालेले आहेत. बरोबर. ह्या 3 फॉर्म्युल्यावरती काही गणितं आहेत, तीही आपल्याला सोडवायची. आलं लक्षात. म्हणजे हा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ॲडजस्ट करू. ओके, बाय.